प्रदूषण ही जगातली एक मोठी समस्या आहे. आज जगात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 10% कचरा हा प्लॅस्टिकचा आहे. स्वस्त आणि उपयुक्त वाटणारं प्लॅस्टिक आज आपल्यासाठी एक मोठी चिंतेची बाब ठरतंय. आपल्या रोजच्या जगण्यात अनेक प्लॅस्टिकच्या वस्तूंचा अंतर्भाव होतो. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून बाजारात भाजी घ्यायला गेल्यावर मिळणाऱ्या पिशव्यांपर्यंत प्लॅस्टिकने आपलं जग व्यापून टाकलंय. दररोज वाढत चाललेल्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे भयानक परिणाम वातावरणावर होऊ लागलेत. प्लॅस्टिकमध्ये असणारी विषारी रसायनं मातीत मिसळतात. समुद्रात फेकल्या गेलेल्या प्लॅस्टिकचा भयंकर परिणाम समुद्री जीवांवर होतोय. या प्लॅस्टिकच्या भस्मासुराला आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला गरज आहे ती स्वयंशिस्तीची. नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. दगडी, मातीपासून बनलेल्या, कागदी, लेदरच्या किंवा कातडी, ग्लासच्या म्हणजेच काचेच्या बनलेल्या वस्तू, अशा ह्या विविध माध्यमांना पुरून उरलेलं एक अतिशय लोकप्रिय आणि सर्वव्यापक असं माध्यम म्हणजे प्लास्टिक. एका अर्थाने प्लास्टिकचं युगच अवतरलं. हे प्लास्टिक किती लोकप्रिय झालं तर आज आपले गिर्यारोहक जे दोरखंड वापरतात ते सुद्धा पॉलिमर धाग्याचे असतात. कारण किती छान आहे हे प्लास्टिक. पाण्यात भिजलं तरी सुद्धा तुटत नाही, कुजत नाही. टिकाऊ असं हे प्लास्टिकचं माध्यम खरं तर किती छान, पण त्याचे हे गुणच कधी कधी अवगुण ठरू लागलेत. आणि म्हणूनच या प्लास्टिकचा वापर कसा, किती आणि कुठे करावा याविषयी पुन्हा पुन्हा आपल्याला विचार करावा लागतोय. आज याच विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत त्यांचा परिचय करून घेऊया. यंग तरंगच्या या मंचावरती वालावलकर सरांची नव्याने पुन्हा एकदा ओळख करून देण्याची मला वाटतं गरज नाही. पर्यावरण दक्षता मंचाचे सचिव म्हणून तर ते कार्यरत आहेतच, पण एक अतिशय पर्यावरण प्रेमी असे लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा परिचय करून द्यायला मला नक्की आवडेल. आपल्याबरोबर आहेत स्वाती टिल्लू मॅडम. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ठाणे विभागाच्या त्या सदस्य आहेत आणि आजच्या विषयाच्या संदर्भात खास सांगायचं तर प्लास्टिक पिशव्यांचा विरोध करणारी जी मोहीम आहे त्यामध्ये त्या अत्यंत सक्रिय सहभागी आहेत. आपण सगळेच प्लास्टिकच्या वस्तू वापरतो, हो की नाही? पण तुम्हाला काय वाटतं किती प्रमाणात प्लास्टिक वापरावं? तुमच्या मनात नक्की काही प्रश्न असतील ना? प्लास्टिकचा शोध का लागला, म्हणजे कोणी लावला? प्लास्टिकचा शोध असा कोणी लावला नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑल्टरनेटिव्हजवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवरती जेव्हा गरज निर्माण झाली त्यावेळेला त्या वस्तूंना लागणारं मटेरियल बनवण्याची जी काय वेगवेगळ्या लोक प्रयत्न करत होते त्यातनं कधीतरी पॉलिमरचा शोध लागला. प्लास्टिकचा शोध असं कोणी लावत नव्हतं. पॉलिमरचा शोध लागल्यानंतर पॉलिमरचा शोध एक्सने लावला का वायने लावला असं कोणी त्याच्यामध्ये नाव नाही आहे. कारण प्लास्टिकच्या जनकाचं नाव माहिती आहे का आत्तापर्यंत कधी इतिहासात किंवा कधी आलं का? तर असा कोणी जनक नाही आहे त्याचा. पण भरपूर लोकांनी मिळून त्या वेळेला वेगवेगळ्या कारण आपण सगळ्याला प्लास्टिक जे एक समजतो ना ते एक प्रकारचं प्लास्टिक नाही आहे. त्याचे किमान 50-100 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा शोध हा वेगवेगळ्या वेळेला लागला. खरं म्हणजे टेलर मेड मटेरियल म्हणजे आपल्याला जिथे वापरायचं आहे ते वापरायला लागणारं मटेरियल हे योग्य प्रकारचं बनवायचं. तर ते कसं बनवायचं याच्यातनं प्लास्टिकचा शोध लागत गेला. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल हे बनत गेलं. म्हणजे त्यावेळेला खरं म्हणजे ते बायोडिग्रेडेबल नाही आहे हे वरदान होतं आणि लोकांना असं वाटलं की आपण काहीतरी नवीन शोधलंय की जी वस्तू आपण सगळ्या गोष्टींना वापरू शकतो आणि जी खराब होत नाही, जी चिरंतर आहे. पण नंतर आता ती चिरंतन असण्याचीच समस्या निर्माण झाली आहे प्लास्टिकची आणि त्यामुळे आपण सगळे खरं म्हणजे आज एकत्र बसलोय की प्लास्टिकचं काय. म्हणजे एक गंमत बघायची तर एका वस्तूला 50-100 वर्षाचं आयुष्य लाभणं ही खूप छान गोष्ट आहे. पण तेच आयुष्य जेव्हा कचऱ्याला 50-100 वर्षाचं आयुष्य लाभतंय तेव्हा आपल्याला समस्या आहे की हा कचरा काय करायचा, याचा पुन्हा आपल्याला वापर करता येईल का? बरोबर. प्लास्टिक म्हणजे नेमकं काय? प्लास्टिक म्हणजे अगदी मोठ्या ब्रॉड लेवलला घ्यायचं तर हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन ह्यांनी मिळालेला संयोग. म्हणजे तुम्ही आणि मी वेगळे आहोत का? तर तुम्ही आणि मी पण हायड्रोकार्बनच आहोत. परंतु आपण बायोलॉजिकली जन्माला आलोय. म्हणजे आपल्या हायड्रोजन आणि कार्बनचं संयोग बनवताना जैवसृष्टीने काही आपल्याला वरदान दिले, त्यातनं आपण निर्माण झालोय. त्यामुळे आपण निर्माण झालो त्यावेळेला कुठे पोल्युशन झालं का? तर ते नाही झालेलं. म्हणजे झाड आहे ना, झाड, ते झाडाला खाली कुठेतरी आउटलेट असतं का की ज्याच्यातनं वेस्ट वॉटर बाहेर पडतं? नाही पडत. वरती चिमणी असते का धूर बाहेर पडतो? नसतं. पण झाड सगळ्यांसाठी अन्न तयार करतं की नाही?
सगळ्यात मोठी अन्नाची फॅक्टरी झाड आहे की नाही? बरोबर. तसं नैसर्गिकरित्या आपण प्रोड्यूस झालोय हायड्रोकार्बन म्हणून आपण पोल्युशन नाही केलं. परंतु जेव्हा कृत्रिमरित्या हायड्रोजन आणि कार्बन एकत्र आणून त्याच्या संयोगातून एक मोठी लांब पॉलिमर तयार केला जातो ना प्लास्टिकचा, तेव्हा सगळ्यात मोठं पोल्युशन होतं. म्हणजे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसपासूनच पोल्युशन सुरू होतं. बरोबर. तुम्हाला मी गंमत सांगू का? तुम्ही सगळ्यांनी ना एक प्रयोग करा. तुम्ही सगळ्यांनी उद्या शाळेत येताना आपल्या घरामध्ये जेवढी प्लास्टिकची पेनं आहेत ना, म्हणजे आपण लिहायची, ती सगळी गोळा करून आणा. तुमच्या प्रत्येकाच्या घरात किमान 100 सापडतील. आणि आम्हाला आठवते आम्ही 10वीत जाईपर्यंत फार फार तर 3 किंवा 4 पेनं वापरली असते. फार फार तर 3 किंवा 4, त्याच्यावरती पेनं नाही वापरलेली. प्लास्टिकचा सुकाळ एवढा झाला की त्याने प्रचंड वस्तू बनायला लागल्या. आणि तुम्हाला आता रिफिल नावाची गोष्टच माहिती नसेल बहुधा. आम्ही रिफिल चेंज करायचो पेनची. पण आता प्लास्टिकच्या या सगळ्या इतक्या मुबलकतेने तुम्हाला दरवेळेला नवीन पेन लागतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंत ना, तर तुमच्या शाळेच्या समोर जवळजवळ 1.5-2 फुटाचा एक मोठा डोंगर उभा राहील. एवढं प्लास्टिकची पेनं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहेत. हो की हा नाही? त्याचा दोष. खरं आहे ना? प्लॅस्टिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही मटेरियल आपण यूज करू शकतो का? हां, आत्तापर्यंत करायचो की यूज. आत्तापर्यंत आपण चहासाठी ग्लास वापरायचो काचेचे. दूध सुद्धा आपल्या घरी काचेच्या बाटलीतनं यायचं. किंवा आपल्याला बाकी ज्या वस्तू मिळतात ना, त्या सगळ्या वस्तू म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारचे सुके पदार्थ हे वर्तमानपत्राच्या कागदामध्ये मिळायचे. पण आता आपल्याला प्लास्टिकची पिशवी असल्याशिवाय त्याच्यावरती विश्वासच बसत नाही. सगळ्या गोष्टींना रिप्लेसमेंट प्लास्टिकची व्हायला लागली. मला थोडंसं सर जरा एका वेगळ्या मुद्द्याला स्पर्श करते की प्लास्टिक आणि अर्थकारण याचं एक काहीतरी गणित आहे का? कारण होतं कसं, म्हणजे मला स्वाती मॅडमकडे यायला आवडेल याविषयी, की आम्ही कुठल्याही दुकानदाराकडे गेलो की तो आम्हाला पटकन प्लास्टिकची थैली देतो. आता जरी त्याच्या संबंधात विविध कायदे असले तरी आम्हालाही हे इतकं अंगवळणी पडले की आम्ही कापडी पिशवीचा पर्याय असून सुद्धा तो वापरतोच असं नाही. तर हे कुठेतरी हे स्वस्त असणं आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणं याचं काही गणित आहे का? स्वस्त आहे म्हणूनच ते लोक आणि त्याची किंमत खरेदी करणाऱ्याला म्हणजे ग्राहकाला मोजावी लागत नाही. त्याच्यामुळे ग्राहकांना त्याचं महत्त्व जाणवत नाही. ती प्लास्टिकची पिशवी, आता उदाहरणार्थ मार्केटमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे तो ह्या कॅरी बॅग्स, ज्या 50 मायक्रॉनपेक्षाही कमी आहेत आणि त्या सर्रास भाजी फळवाले दुकानदार यांच्याकडे सर्रास मिळतात. सकाळी उठल्यापासून दूध घेण्यापासून आपण बघतो की सगळे ग्राहक ह्या पिशव्या हातामध्ये घेऊन जात येत असतात. याचं कारण काय आहे? त्या स्वस्त आहेत म्हणूनच मिळत आहेत, त्या ग्राहकाला फुकट मिळत आहेत. दुकानदार त्याचे पैसे खरे देऊन ते पिशव्या विकत घेतो, पण त्याचा ग्राहकाला काही पडलेलं नसतं. जर ग्राहकाच्या खिशातनं जर 2 रुपये 3 रुपये ह्या पिशवीसाठी पण जर मोजले गेले तर ग्राहकाला नक्की जाणीव होईल की ह्या पिशव्यांचं खरोखर काहीतरी दुष्परिणाम आहे आणि म्हणूनच याच्यावरती पैसे मोजले जात आहेत. तर मुबलकता आहे म्हणूनच तर लोकांना त्याची जाणीव होत नाही. कुठच्याही गोष्टीची वस्तू मिळते म्हटल्यावरती घ्या. आजकाल कारण चलता है ही जास्ती टेंडन्सी झालेली आहे. घरातून निघताना आपल्याजवळ एक कापडी पिशवी साधी आपण ठेवू शकतो जवळ, आणि घरात पिशवी नाही, अहो विकत कशी आणायची? मग घरात जुन्या कपड्यांची आपण पिशवी बनवू शकतो. ड्रेस मटेरियलपासून बनवलेल्या ह्या पिशव्या आहेत, साडीपासून बनवलेल्या पिशव्या आहेत. हे एक तर कपडे, आपले पडदे जे असतात जुने, ते जरा खराब झाले की आपण टाकून देतो, पण त्याच्या सुंदर पिशव्या बनवू शकतो. पण हे सगळं कधी जे कोणी विचार करणारी लोक विचार करू लागतात ते त्यांच्यासाठीच आहे, पण हे पर्सेंटेज खूप कमी आहे. तर याची जागृती जेव्हा लोकांमध्ये हळूहळू होते आणि त्याच्यासाठी ही सगळी मुलं हे खरोखर मोठं माध्यम आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे काय नेमके दुष्परिणाम होतात तुम्हाला काय वाटतं? काय माहिती आहे तुम्हाला? प्लॅस्टिक जाळल्यावर घातक वायू बाहेर पडतात, जसं की हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड. त्याच्याने आपल्याला कॅन्सर वगैरे होऊ शकतो. प्लास्टिक जेव्हा आपण असं विघटन होण्यासाठी सोडतो तेव्हा त्याच्यातून एक केमिकल निघतं बिस्फेनॉल ए म्हणून. त्यांनी कॅन्सर व्हायची शक्यता असतात आणि त्यांनी आपल्या मातीमध्ये जे खत आपण टाकतो मातीला अधिक हे करायसाठी, सकस करण्यासाठी, त्याच्यात मग ते पण कमी होतं, मातीचं ते प्रमाण पण कमी होतं त्यांनी. बरं. प्लास्टिकचे आपण डबे किंवा खाद्य खाणं न्यायला खूप वापरतो प्लास्टिकचं. ते अन्न गरम असतं त्याच्यामुळे प्लास्टिकले मधले थोडे थोडे मॉलिक्यूल किंवा कण कदाचित गरम होऊन खाण्यात मिसळू शकतात आणि प्लास्टिक बेसिकली जर तुम्ही खाल्लं तर ते कार्सिनोजेन आहे, म्हणजे कॅन्सरजन्य आहे.
कॅन्सर या रोगाचं आणि प्लास्टिकचं कुठेतरी एक नातं आहे असं सतत यांच्या बोलण्यातून जाणवतंय. काय सांगाल या माहितीविषयी आपण सर? नाही, माहिती बरोबर आहे. कार्सिनोजेनिक आहेच ते. म्हणजे प्लास्टिकचा जर गैरवापर केला गेला किंवा प्लास्टिक जर चुकीच्या पद्धतीने रिसायकल केलं गेलं तर प्लास्टिकला कुठलाही रंग येऊ शकतो. बरोबर. तो काय येऊ शकतो? तर प्लास्टिकमध्ये कुठल्याही कलरचं केमिकल घालता येतं आणि त्याला त्याचा रंग मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला गोल्डन कलरचं प्लास्टिक मिळू शकतं, सिल्वर कलरचं प्लास्टिक मिळू शकतं. तर हे जे रंग त्याच्यामध्ये घालतात ना, त्या डाईज आहेत, त्या रंगद्रव्य आहेत, ही केमिकल्स आहेत. किंवा प्लास्टिकचं सरफेस आहे ना, ते स्मूथ व्हावं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्लास्टिक वेगवेगळी दिसतात, ते एकदम चमकदार व्हावं म्हणून त्याच्यामध्ये काही केमिकल घालतात. त्याचं सरफेस स्मूथ व्हावं म्हणून काही केमिकल घालतात. या प्रत्येक केमिकलचं त्याचा जो स्पॅन आहे, म्हणजे त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती वेगवेगळी आहे. जेव्हा प्लास्टिक रिसायकल होतं त्या रिसायकलच्या वेळेला सगळं प्लास्टिक एका तापमानाला वितळवलं जातं. हे वितळवलेलं जे प्लास्टिक आहे ना, याच्यामध्ये ही सगळी केमिकल पण त्या तापमानाला काय वेळेला विघटित होतात. मग ही विघटित झालेली जी केमिकल्स आहेत की नाही, ही सगळी ॲक्टिव्ह असलेली केमिकल्स आहेत. कारण त्याला प्रकाशमान रंग आहेत, त्याला सरफेस एकत्र आणण्याची काहीतरी ताकद आहे. ही सगळी ॲक्टिव्ह केमिकल्स त्यांचे ॲक्टिव्ह एंड्स घेऊन जेव्हा आतमध्ये राहतात ना, तेव्हा ते कार्सिनोजेनिक म्हणून आपल्या शरीरावरती किंवा सेलवरती किंवा विशेषतः लहान मुलांवरती जास्त परिणाम करू शकतात. त्यामुळे ते कार्सिनोजेनिक निश्चित आहे, परंतु ते चुकीच्या पद्धतीने जर रिसायकल झालं तर कार्सिनोजेनिक आहे. बरोबर. म्हणजे प्लास्टिक जर व्हर्जिन असलं तर ते कार्सिनोजेनिक नाही. अच्छा. प्लास्टिकमध्ये अल्ट्राव्हायलेट रेज गेले, म्हणजे प्लास्टिकची बाटली आहे ती तुम्ही उन्हामध्ये ठेवली तर ती उन्हामध्ये ठेवल्यावरती ती वाकडे तिकडे होऊन जाते. तुम्ही बघा, किंवा तुमच्या घरामध्ये ना पाण्याची टाकी आहे, ती घरात लावलेली टाकी आहे ना, तिचा रंग पांढरा आहे आणि ती गच्चीवर लावलेली टाकी आहे ना, तिचा रंग काळा आहे. आता गच्चीवरची प्लास्टिकची टाकी लावली ना, त्याच्यावर जाऊन वाचा, त्याच्यावर लिहिलं असेल की अल्ट्राव्हायलेट टॉलरंट, म्हणजे सूर्याची जी अल्ट्राव्हायलेट रेज येतात ना, त्याच्यावरती परिणाम होत नाही. चुकून तुम्ही घरातली टाकी गच्चीत नेऊन लावलीत ना, तर त्या टाकीच्या प्लास्टिकचं काही दिवसांनी बिस्किट होतं. कारण हे अल्ट्राव्हायलेट रेज त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यामधली सगळी केमिकल्सची जी पॉवर आहे, म्हणजे जी बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग सगळं उद्ध्वस्त करून टाकतात आणि त्यामुळे ते बिस्किटासारखं असं तुटतं प्लास्टिक. आता हा जो फरक आहे ना प्लास्टिकमधला, प्लास्टिक कुठे वापरायचं, कशासाठी वापरायचं आणि ते कसं मॅन्युफॅक्चर केलं आहे, याच्यावरती त्याचं युटिलायझेशन अवलंबून आहे. त्यामुळे तसं जर वापरलं तर ते कार्सिनोजेनिक नाही आहे. बरोबर. योग्य पद्धतीने प्रिपेअर केलं, योग्य पद्धतीने वापरलं तर ते कार्सिनोजेनिक नाही आहे. परंतु आपल्याकडे कसं आहे की बाटली घरामध्ये आणली तर ती पेट बॉटल नंतर मग चुकून मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर चहा पण गरम त्याच्यामध्ये ओतून नेला तर मग ते चुकीचंच आहे. खरं म्हणजे पेट बॉटल आहे ना, ती पेट बॉटल त्याच्यामध्ये पाणी भरून तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही उघडून पाणी पिता तिथपर्यंत ती सेफ आहे, कारण तिचं शेल्फ लाईफ ठरवलेलं आहे. त्या शेल्फ लाईफच्या नंतर जर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर ते धोकादायकच आहे, कारण तिचं लाईफच तेवढं आहे. त्यामुळे खरं म्हणजे प्लास्टिक योग्य वेळेला रिसायकल करणं हे त्याच्यावरचं नीट उत्तर आहे आणि ते योग्य माणसाकडनं रिसायकल करणं हे त्याचं दुसरं उत्तर आहे. खरं तर इतका आपल्या ओळखीचा विषय हा. आपण दिवसभरात किती प्लास्टिकच्या वस्तू किती प्रकारे हाताळत असतो, पण अतिपरिचयात अवज्ञ असं कधी कधी होतं. त्याचप्रमाणे मला वाटतं आज प्लास्टिकचं नवं रूप, प्लास्टिकची नवी माहिती आपल्याला मिळते आहे. ही माहिती अशीच घेऊया, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज प्लास्टिक विषयी चर्चा करतो आणि मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. तुला काय विचारायचं आहे? आपण आपल्या घरातलं जे उरलेलं अन्न असतं ना, ते प्लास्टिकमध्ये बांधून आपण कुठे पण टाकून देतो. तर आजूबाजूचे प्राणी वगैरे जे असतात ते खातात ते प्लास्टिक सकट. तर त्यांच्या शरीरावर प्लास्टिक खाण्यावरचा काय परिणाम होतो? प्लास्टिकमध्ये बांधलेलं जे अन्न असतं ते जनरली गाई गुरांच्या पोटात जातं. हा विषय सध्या खूप, म्हणजे आपण 26 जुलै 2005चा बद्दल खूपच ऐकलं असेल आणि मुंबईमधल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तर ते नक्कीच माहिती आहे. तर मला वाटतं त्या महापुराची पातळी जर अनुभवायची असेल तर त्या अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या याच्यावरून पाणी इथपर्यंत चढलं होतं, इतका अंदाज यावा इतकं ते स्पष्ट होतं. त्यामुळे ही प्लास्टिकची समस्या खरी तर त्या 26 जुलैच्या दिवसानंतरच प्रकर्षाने जाणवली. अगदी प्रशासनापासून ते लोकांच्या मनामध्ये पण तिची जाणीव सुरू झाली. तर हे जे गुरांच्या पोटात जाणारं जे प्लास्टिक आहे
ते त्या बिचाऱ्यांना काय कुठे माहीत असतं ना की ह्या अन्नाला बाहेर प्लास्टिकचं कवर आहे. ती जी गाई गुरं आहेत किंवा अगदी कुत्रे मांजरे सुद्धा असतील, त्यांना समजत नाही की त्याची गाठ बांधलेली आहे, ती सोडा, ते अन्न मोकळं करा आणि त्याच्यातलं अन्न खा. त्यांना कशाला समजणार आहे? त्यामुळे ते बांधलेलं अन्न पिशवी सकट त्यांच्या पोटात जातं. आणि असं 1-2 असं नाही, मोठे मोठे 10-10 किलो वजनाचे सुद्धा गोळे त्यांच्या पोटामध्ये अडकलेले मिळालेले आहेत. की एवढे सगळे प्लास्टिक अडकलेलं होतं आणि त्या प्लास्टिकच्या अडकल्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला धोका उत्पन्न होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे एक मोठं आणि सबळ कारण आहे की ते आपण अन्न फेकतो ते काहीही विचार न करता कुठेही फेकलं जातं. निर्माल्याच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न उपस्थित राहतो. जलचर जे आहेत, मासे आणि इतर प्राणी, तिथेही लोक जाता येताना रस्त्यावर ब्रिज दिसला, घे प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेलं निर्माल्य, अगदी गाठी एवढ्या करकचून बांधलेल्या असतात, त्यांना पत्ताच नसतो काही की ती गाठ किमान उघडून जरी टाकली असेल ना तरी त्यातलं फक्त फुलंच खाली पडतील आणि पिशवी स्वतःच्या बॅगेत ठेवायची आणि ती योग्य त्या ठिकाणी डिस्पोजलसाठी ठेवायची. एवढं किमान कर्तव्य सुद्धा होत नाही, कारण तेवढी जागृती मनात नसते. जागृती असेल तरी वेळ नाही ही सबब सांगून ते केलं जातं. म्हणजे बांधलेलं अन्न म्हणा किंवा फुलांचं निर्माल्य, या सगळ्यांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम आहे सगळीकडेच. आणि ह्याला केवळ लोकजागृती आणि लोकजागृती हे एकच कारण आहे. नक्की. आणि त्याच्यासाठी माणसाची इच्छाशक्ती पाहिजे. खरं म्हणजे आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या आतले सगळे पार्ट्स आता प्लास्टिकचे बनतात. आपण बघितलं असेल, काढून बघा, पूर्वी जे मेटलचे सगळे हे होते ना आतमध्ये फिरणारी चक्र, ती आता प्लास्टिकची झालेली आहेत. आणि जेव्हा हे घड्याळ खराब होतं त्यावेळेला आपल्याला ते 200 रुपयात मिळतं, त्यामुळे आपण ते टाकून देतो आणि नवीन घड्याळ घेतो. आणि हे टाकलेलं घड्याळ कुठे जातं? आपल्या खिशातला टाकलेला सेलफोन कुठे जातो? आपल्या घरातल्या बॅटऱ्या ज्या छोट्या असतात त्या कुठे जातात? याच्याबद्दल आपण कधी विचार करत नाही. हे सगळं जिथे जाऊन पडतं ना, कॉम्प्युटर जुने, हे सगळं जिथे जाऊन पडतं ना, त्या ठिकाणी जे पक्षी किंवा जे बाकी सगळे प्राणी आहेत ना, यांना आयडेंटिफाय करता येत नाही की ते काय खात आहेत. त्यामुळे तुम्हाला जर आता तुम्ही जर वेबसाईटवरती गेलात आणि शोधा, म्हणजे जे पक्षी अशा प्रकारचे ई-वेस्ट खाऊन मेलेले आहेत, म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ प्लास्टिक, ते अशा प्रकारचे पार्ट्स खातात. आणि ते खाल्ल्यामुळे आणि न पचल्यामुळे ते जेव्हा मरतात त्यावेळेला मेल्यानंतर त्यांची सगळी एफिजी पसरलेली आहे आणि त्याच्या पोटाच्या जागेवरती असा एक ई-वेस्टचा ढीग पडलेला आहे. असे फोटो या सगळ्या ज्या म्हणजे जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत ना, ते जिथे तिथे थांबतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे फोटो सापडायला सुरुवात झालेली आहे. विचार करा की आपण जी सुरुवात करतो, आपल्याकडनं आपल्याला जे नको असलेली गोष्ट टाकतो, ती गोष्ट लवकरात लवकर जर संपून गेली, म्हणजे निघून गेली, तर मग चांगलं होतं. पण ती तिथेच जर राहणार असेल आणि ती वर्षानुवर्ष राहणार असेल तर ती आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी मिसळून जाते आणि मग ती कोणाच तरी खाण्यामध्ये किंवा जलचर प्राण्याच्या खाण्यामध्ये किंवा पक्ष्यांच्या खाण्यामध्ये, त्यांना काहीच कळत नाही ना, त्यांना प्लास्टिक आणि याच्यामधला फरक काही कळायचं कारण नाही. आणि त्यामुळे त्यांच्या खाण्यामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वृद्धीवरती, त्यांच्या जीवनावरती त्याच्यातनं एक मोठी संक्रांत आता येऊ घातलेली आहे. त्यामुळे आपण जे अशा प्रकारची गोष्ट करतो त्याचे किती दूरगामी परिणाम होतात हे जर आपल्या लक्षात आलं तर याच्या पुढे प्लास्टिक टाकायला आपण टाकताना 10 वेळा तरी विचार करायला सुरुवात करू. जशा टीचर बोलल्या की त्याला लाखो वर्ष लागतात डिकम्पोज व्हायला किंवा डिकम्पोज व्हायला, तर दुधाच्या पिशव्या असतात ते प्लॅस्टिकने का बनवतात? प्लास्टिकमध्येच बनवतात, कारण त्याच्यामध्ये ते जे व्हर्जिन प्लास्टिकचं मध्ये मगाशी सर बोलले की व्हर्जिन प्लास्टिक हे रिसायकल होऊ शकतं. त्याच्यासाठी ते दुधाच्यासाठी, आणि दूध हे कसं हायजिनिक वस्तूच पाहिजेत त्याच्यासाठी पॅकिंगला. बरोबर. पूर्वी आपल्याकडे जेव्हा दूध अगदी यायचं ते काचेच्या बॉटलमध्ये यायचं, पण आता हँडलिंग कॉस्ट, ट्रान्सपोर्ट कॉस्ट हे सगळं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे लोक सगळीकडे पर्याय शोधतात आणि प्लास्टिकमध्ये देणार. मग ती कोणती? मग त्याला जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स सगळे पाळून दुधाच्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार झाल्या. पण तिथेही लोकांचं एवढं सगळं दिसतं आपल्याला की ती दुधाची प्लास्टिकची पिशवी आहे, ती जर ती स्वच्छ करून, कोरडी करून जर ती रिसायकलिंगला पाठवू शकलो, योग्य प्रकारे कट करून, नुसतं लोक कोपरा कापतात दुधाच्या पिशवीचा, आणि मग ते कोपरे कापलेले जे आहेत ना ते कुठेही कचऱ्यात अडकणार आणि कुठेही ड्रेनेजमध्ये जाऊन बसणार. मग ते इतकासा तुकडा सुद्धा पाणी चोक होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
ती कट जर व्यवस्थित केली, स्वच्छ ठेवून जर रिसायकलिंगला पाठवली तर तिचा एवढा धोका म्हणजे ती उत्पन्न पूर्ण नाही कापली होणार. गेली पाहिजे, कशा पूर्ण पद्धतीने काप दुधाच्या पिशवीला 2 सील असतात, एक वरती असतं एक खाली असतं आणि एक मागच्या बाजूला उभं सील असतं. तर दोन्ही वरची आणि खालची सील तशीच ठेवून साईडला जे दोन्ही असतं तिथे सील नसतं, तर ते कुठच्याही एका साईडनी कापायची पिशवी आणि ती पूर्ण कापायची. त्याचा तुकडा कट न करता कात्रीने कट मारून पूर्ण कापायची, जेणेकरून दूध पूर्ण काढल्यावरती कुठचाही तुकडा बाहेर पडणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला धुता येईल. हं. वर्किंग लेडीज काय करतात की तुकडा कापला, चल दूध ओतलं, तशीच घेतली टाकली कचऱ्यात, आणि त्याच्यामुळे त्याचे भेसळीच्यासाठी जास्ती फायदा होऊ शकतो भेसळ करणाऱ्या लोकांना. बरोबर. मी असं ऐकलं आहे की जे स्वच्छ प्लास्टिक असतं ते रिसायकल करणं सोपं असतं, तर हाही मुद्दा इथे लागू होईल का? हां, योग्य ठिकाणी जर गेलं रिसायकलिंगला तर ते होऊ शकतं रिसायकलिंग. त्याचा रियूज होत असेल पण तो योग्य माणसाकडे, योग्य रिसोर्सकडेच गेला तर होईल. जर हे कोपरे फाडून जर गेलं तर हे विकृत लोकांच्या हाती गेलं तर ते निश्चित भेसळीसाठी त्याचा उपयोग होणार. दुधाची भेसळ किती त्रासदायक आहे हे आपण सध्या पेपर्समध्ये आणि बातम्यांमध्ये सगळीकडेच बघतो, अनुभवतो आहोत आपण. पण म्हणजे मग या दुधाच्या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत त्या वेगळ्या ठेवल्या गेल्या पाहिजेत. हां, वेगळ्या ठेवून स्वच्छ धुवायच्या साबणाच्या पाण्याने, कोरड्या व्हायला पाहिजेत त्या, आणि मग त्याचा वास पण येणार नाही. स्वच्छ धुवून कोरड्या केल्या तर. आणि मग तुम्ही त्याचा बंच साठलेला असेल तो जरी तुम्ही भंगारवाल्याकडे किंवा कोणाकडे दिलात तरी तो त्या ॲक्सेप्ट, कारण त्याला पैसे मिळतात. बरोबर. पण जर घाणेरडा वास येणाऱ्या पिशव्या असेल तर त्याचे पैसे मिळत नाही. प्लॅस्टिकचे एवढे तोटे आहेत तर सरकार त्याच्यावर बंदी का नाही घालत? नाही, चांगला प्रश्न विचारला. मला तेच अपेक्षित होतं आता, की आपण सगळेजण फक्त प्लास्टिक वाईट आहे वाईट आहे वाईट आहे असंच म्हणतोय, पण माझं दुसरं विधान आहे की प्लास्टिक चांगलं पण आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी ना बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट करतो, म्हणजे रुग्णालयीन घनकचरा व्यवस्थापन करतो. मी सगळी रुग्णालयातली कचरा एकत्र आणून त्याच्यावरती प्रक्रिया करतो. ते प्रक्रिया करताना माझं 80% वेस्ट आहे ना ते प्लास्टिक आहे आणि 20% वेस्ट बाकी सगळं आहे, म्हणजे रुग्णालयात जे रक्त बिक्त सगळं होतं ना ते आहे. हे 80% प्लास्टिक जे आहे ना, तर मला पण असंच वाटलेलं की हे काय 80% प्लास्टिक कशाला एवढं वापरतात, प्लास्टिक एवढं हॅझार्डस आहे आणि ते कशासाठी वापरतात. तर खरं म्हणजे एका काचेची तुम्हाला इंजेक्शन घेता बघा, ती जी सिरिंज आहे ना, तर एका काचेच्या सिरिंजची किंमत, अशा प्रकारच्या इंजेक्शनची किंमत ही 700 रुपये आहे, 700 रुपीज. आणि तीच जर मी प्लास्टिकची रिसायकलेबल प्लास्टिकची जी अशी सिरिंज मिळते ना की जी एकदा वापरायची आणि डिस्पोज करून टाकायची, तिची किंमत फक्त 7 रुपये. म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत जर मेडिकलची यंत्रणा इफेक्टिव्हली पोचवायची असेल ना, तर मला 80% प्लास्टिक त्याच्यामध्ये घालणं आवश्यकच आहे. बरोबर. आणि तरच ती स्वस्त होईल. त्यामुळे प्लास्टिकला भस्मासुरासारखं भयावह बघण्याची आवश्यकता नाही. प्लास्टिक योग्य आहे, प्लास्टिकचा शोध पण योग्य आहे, त्याचा वापर योग्य पद्धतीने करत नाही आहोत हा आपला दोष आहे. म्हणजे आत्ता जो काय सगळा चाललाय ना जो विषय, तो प्लास्टिक वाईट आहे असा विषय नाही आहे, तर प्लास्टिकचा आपण चीप पद्धतीने जो वापर करतोय तो वाईट आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण सगळेजण फ्लॅग लावायचो, आठवतात? तर गेले 7 वर्ष आम्ही पण केलं, अजून काही ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी सरकारशी भांडण केलं आणि म्हटलं की प्लास्टिकचे फ्लॅग लावायचे नाहीत. प्लास्टिकचे फ्लॅग लावले तर 2 गोष्टी होतात. एक म्हणजे प्लास्टिकचं पोल्युशन तर होतच आहे, कारण तो फ्लॅग दुसऱ्या दिवशी कचऱ्यात पडतो आणि राष्ट्रध्वजाचा अपमान पण होतो आणि तो परमनंट होत राहतो. त्यामुळे जर प्लास्टिकचे ध्वज कोणी लावले तर त्याला शिक्षा करायला सुरुवात करा. मग त्याचा ऑर्डिनन्स निघाला, तो ऑर्डिनन्स निघून सुद्धा 3 वर्ष सगळ्या पोलिसांना जाऊन तो सांगेपर्यंत सुद्धा वेळ गेला. पण आता सगळ्या ठिकाणी सगळे कलेक्टर त्याची नोटिफिकेशन काढतात आणि आता तुम्हाला कुठेही प्लास्टिकचा ध्वज मिळत नाही. अशा स्वरूपाचा प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे. जिथे प्लास्टिकची आवश्यकता नाही तिथे प्लास्टिकचा वापर नाही केला पाहिजे, पण जिथे खरंच आवश्यकता आहे तिथे प्लास्टिकचा वापर नक्की. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की मेटलचं जर एखादा मोठा टँक बांधला तर त्याला 40 पट जास्त खर्च येतो. तोच जर प्लास्टिकने बांधला तर त्याचा 40 पट खर्च कमी होतो. 2 म्हणजे मेटलच्या टँक हा काही दिवसांनी गंजायला सुरुवात होते आणि प्लास्टिकचं एजिंगचा जो रेट आहे ना, म्हणजे प्लास्टिक खराब होण्याचा रेट हा मेटलपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे केमिकल इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ सगळे प्लांट
जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे मेटलचे सोडून आता प्लास्टिकचे बनवायला सुरुवात झाली. आता हे जर इंडस्ट्रीमध्ये हे जर अशा प्रकारच्या, आपला देश आता प्रगतिशील देश आहे की नाही, त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी पैसे वाचवणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी प्लास्टिकने मोठी क्रांती केलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तर प्लास्टिकची वेस्ट आहे ना, ती जर आपण नीट पद्धतीने गोळा केली तर बेंगलोरमध्ये काही किलोमीटरचा रस्ता हा डांबराच्या ऐवजी बरोबरीने प्लास्टिक आतमध्ये टाकून बनवण्यात आलेला आहे. म्हणजे प्लास्टिकचा उपयोग होऊ शकतो. प्रॉब्लेम कुठे आहे? मी कचरा योग्य जागेवर टाकत नाही तिथे आहे. म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये ना तुम्ही पार्टी करता की नाही, पार्टीसाठी फोन फिरवून हॉटेलमधून सगळं जेवण मागवतो. ते जेवण असं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये येतं बघा सगळं. हां, मला सांगा, हात वरती करा हा का, कोण ते कंटेनर धुवून कचऱ्यात टाकतं सांगा? गुड, एवढं असलं तरी चांगलं आहे. दुर्दैवाने जी पिशवी येते त्या तेलकट पिशवीमध्ये ते कंटेनरमधलं अन्न काढून उरलेलं सगळं तसंच टाकून ती पिशवी बंद करून टाकणं हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म आहे. आणि त्यामुळे इतकं घाणेरड्या प्रकारचा वास त्याला दुसऱ्या दिवशी येतो की कुठलाही सर्वसामान्य माणूस कितीही गरीब असला तरी त्याला हात लावू शकत नाही. त्यामुळे प्लास्टिकची वेस्ट जी आहे ना, तिला अधिक खराब करण्याचं काम आपणच करतो. ती जर स्वच्छ केली, म्हणजे प्लास्टिक वेस्ट शुड बी क्लीनर, ती जर स्वच्छ केली आणि ड्राय केली तर आपण आपल्यावरती आणि सगळ्या जगावरती आणि पर्यावरणावरती भरपूर मोठे उपकार करू. किती छोटीशी गोष्ट पण किती परिणामकारक आहे. मला वाटतं अशीच उपयुक्त माहिती आणि पर्यावरणाला उपकारक माहिती आपण पुढे घेऊया. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आज प्लास्टिकच्याही दोन्ही बाजू आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू, खरं तर उपयोगात्मक बाजू. कारण आपण जसा उपयोग करू तसं प्लास्टिकचं रूप आहे हे आपल्या लक्षात एव्हाना आलं असेलच. मुलांच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत? हां, प्लॅस्टिकचे अजून किती प्रकार आहेत? प्लास्टिकचे भरपूर प्रकार आहेत, पण माहिती असलेले प्रकार सांगतो. पेट बॉटल म्हणजे काय माहिती आहे का? पॉलिइथिलीन. HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. पॉलिएस्टर नावाचा एक प्रकार आहे, त्याची पण थिन फिल्म असते. समजलं की नाही? असे प्लास्टिकचे जवळजवळ 7 वेगवेगळे प्रकार आहेत. पण हे जे नोटिफिकेशन आहे ना, या नोटिफिकेशनवरती त्यांचा सगळ्यांचा उल्लेख आहे. सरकारने जे नोटिफिकेशन काढलं ना आता, त्याच्यावरती 7 प्रकारचे प्लास्टिक दिलेलं आहे आत्ता. त्याच्यामध्ये पॉलिप्रोपिलिन आहे, नंतर LDPE आहे, नंतर व्हिनिल क्लोराईड आहे, PVC माहिती आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड. तुमच्या सगळ्यांच्या चपला आहेत ना, त्याचे ते तळ आहेत ना, ते PVCचे बनलेले आहेत आत्ता. त्यामुळे आपण जेवढ्या स्टेप टाकतो की नाही तेवढं प्लास्टिक आपण जमिनीवरती सोडून निघतो. जेवढे पावलं टाकता ना तुम्ही, प्रत्येक पावलाला थोडं प्लास्टिक तुम्ही जमिनीवरती सोडून निघता आत्ता. त्यामुळे हे सगळ्या प्रकारचं प्लास्टिक, म्हणजे तुम्ही खरं म्हणजे घरी गेल्यावरती ना तुमच्या सगळ्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंची जर यादी केलीत ना आणि मग नेटवरती बसायचं, त्या वस्तूला कुठलं प्लास्टिक लागतं तर तुम्हाला 27 ते 28 प्रकारचं प्लास्टिक सापडेल की जे वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. ते त्याच्या ॲप्लिकेशनप्रमाणे बनतं आणि त्याचं पर्टिक्युलर त्यातलं वेगळं नाव आहे. आपण कोणत्या वेगळ्या प्रकारे प्लास्टिक बनवू शकतो का? वेगळ्या प्रकारे म्हणजे जे निसर्गाला जास्त हानी नसेल. हां, हानिकारक. ओके. इको फ्रेंडली प्लास्टिक म्हणजे त्याला बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असं म्हणतात. म्हणजे आपण जे म्हटलं ना मगाशी की बायोडिग्रेडेबल नाही हा त्याचा गुणधर्म आहे, तर आता त्याच्यातनं आपल्याला तोटे व्हायला लागले. म्हणून सगळ्या सायंटिस्टचं लक्ष आता कशाकडे चाललं आहे की त्यांनी पिरियॉडिकली, म्हणजे प्लास्टिकला खरं किती वर्ष लागतात तर 300 वर्ष लागतात. प्लास्टिकची एखादी वस्तू डिग्रेड व्हायला, सुरुवात व्हायला 300 वर्ष लागतात. डिपेंडंट आहे ते केमिकल कुठलं याच्यावरती अवलंबून आहे, पण तरीसुद्धा मिनिमम 300 वर्ष तरी लागतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर समुद्रामध्ये अशा प्रकारे सगळ्या देशांनी टाकलेल्या प्लास्टिकचे एवढा मोठा बेट तयार झालं आहे की ज्या बेटावरती आपण उभं राहू शकतो जाऊन. इतकं मोठं बेट तयार झालं आहे आणि ते थिक झालेलं आहे तयार. त्यामुळे हे जे प्लास्टिक आता 300-350 वर्षांनी ते जेव्हा डिग्रेड होईल त्यावेळेला ते कदाचित ते बायफर्गेट व्हायला सुरुवात होईल. परंतु बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे काय तर अशा प्रकारची पॉलिमेरिक ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की जे एकत्र येऊन मोठं पॉलिमर बनवू शकतं, परंतु ज्याचं आयुष्य थोडंसं कमी आहे, म्हणजे लवकर डिग्रेड होऊ शकतं, अशा स्वरूपाचं केमिकल घेऊन
म्हणजे बहुधा बायोकेमिकल घेऊन कुठलं तरी बायोलॉजिकली डिग्रेडेबल केमिकल घेऊन त्याच्यापासून प्लास्टिक बनवणं. सर या विषयावरती एक आपल्याकडे एक छान छोटी संशोधिका आहे नेहा आपल्याबरोबर आहे. नेहाला मी इथे आमंत्रित करते आणि तिने एक वेगळा प्रयोग केलाय, तर त्या प्रयोगाविषयी थोडं जाणून घेऊ. आमच्या शाळेत एक प्रकल्प करायचं असं टीचर बोललेल्या, तर त्यासाठी आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा विषय घेतला. तर तेव्हा आम्ही म्हणजे असं अनेक बुक्स वाचली, तर त्याच्यामधून आम्हाला कळलं की प्लास्टिक हे डिग्रेडेबल नाही आहे. तर म्हणून आम्ही आमच्या शाळेत कॉर्नफ्लॉवरपासून प्लास्टिक बनवण्याचा एक प्रकल्प केला. तर त्याच्यासाठी फक्त कॉर्नफ्लॉवर, तेल आणि आपलं पाणी जे असतं ते यूज होतं. ते प्लास्टिक आपण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, इंजेक्शन्सचे जे हे असतात, इंजेक्शन्सचे पाईप्स वगैरे, त्याच्यासाठी पण आपण वापरू शकतो. मला वाटतं तू एक छोटा नमुना आणला आहेस ना, हां. आम्हाला दाखवशील? हे तिने प्रयोगातून तयार केलेलं असं प्लास्टिकचा हा एक तुकडा आहे म्हणूया. वाव. बेसिकली कार्बोहायड्रेट सारखे जे पदार्थ आहेत ना, ज्याचं पॉलिमरिक नेचर आहे, त्याच्यापासून अशा प्रकारचं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवता येतं. आता अशा भरपूर प्रकारच्या प्लास्टिक मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे की जे बायोडिग्रेडेबल आहे. बायोडिग्रेडेबल म्हणजे ते पूर्णच्या पूर्ण डिसॅपियर नाही होत, तर त्याला भोकं पडू शकतात. बर, म्हणजे आता प्लास्टिकची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर ते इम्परमिएबल आहे, म्हणजे त्याच्या आतनं पलीकडे जाता येत नाही पाण्याला किंवा हवेला. तर हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आहे ना, त्याला काही दिवसांनी म्हणजे 3-1 महिन्यांनी भोकं पडायला सुरुवात होते. आणि भोकं पडल्यानंतर मग बाहेरचं पाणी किंवा मायक्रोब किंवा हवा हे तिन्ही त्या पिशवीत शिरू शकतं आणि आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या बायोडिग्रेड होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे परमिएबिलिटी त्याच्यामधनं मिळते. अशा स्वरूपाचं ते प्लास्टिक आहे. प्लास्टिकच्या पिशव्या अदृश्य व्हायला पाहिजे असं खरंच सगळ्यांना वाटतं आहे. असे काही यशस्वी प्रयोग आपण भारतामध्ये सांगू शकतो का? भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आता प्लास्टिक पिशवी वापरण्यावरती बंदी झालेली आहे, यशस्वीपणे झालेली आहे आणि ती आजतागत सुरू आहे आणि पुढेही राहील. उदाहरणार्थ आपण सगळी पर्यटन स्थळं म्हणजे हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गोवा, अगदी अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि आत्ता नुकतंच गुजरातमध्येही अनाऊन्समेंट झालेली आहे की तिथे मॅन्युफॅक्चरिंगवरती बंदी होणार आहे. 15 ऑगस्टला त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे प्रशासनाकडनं पण इथे कार्यक्रम आणि बंदीचे प्रयोग होत आहेत आणि ह्या एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये बंदी यशस्वी झालेली आहे. तुम्ही हिमाचल प्रदेशात गेलात आणि खरेदी करायला गेलात तर तिथे साडी खरेदीला सुद्धा तुम्हाला अशा कापडी पिशव्यांमध्ये साड्या मिळतात. तिथे तुम्हाला कुठेही शॉपिंगला म्हणा किंवा अगदी जे नॉनव्हेज कोणाला खायचं असेल तर तेही लोक कागदामध्ये 2-4 कागदात बांधून वगैरे ते घेऊन जातात. म्हणजे प्लास्टिक नाही म्हणजे नाही, नो म्हणजे नो असं एवढं ठरवलंय आणि ते लोक ते पाळतात. तिथले नागरिकही पाळतात कारण तिथे प्रशासन ही सक्षम आहे. मिसयुजेस आहेत ते टाळणं हे आपलंच काम आहे आणि तेवढंच प्रशासनाचीही जबाबदारी आहे कारण स्वच्छता ही शेवटी प्रशासनाचंही कर्तव्य आहे, नागरी स्वच्छता ठेवणं, आणि त्यात प्लास्टिक हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि प्रशासनाकडे जे अधिकार आहेत ते त्यांनी वापरणं आणि त्याच्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणं हे जसं आम्ही आमच्या संस्थेतर्फे करतोय तसं तुमच्या मुलांतर्फे सुद्धा मला एक तुम्हाला सुचवायचं आहे की तुमच्या छोट्या छोट्या स्टेप्समधनं तुम्ही प्रशासनाकडे आणि आजूबाजूच्या तुम्ही नागरिकांमध्ये लोकजागृती करू शकता. नक्कीच. प्लास्टिक पिशव्या टाळण्याच्या आणि हे सहज जाता येता होईल. तुमची शाळा जेव्हा सुटते किंवा भरते पहिल्यांदा सुरुवातीपासून स्वतःला लक्ष ठेवलं पाहिजे की जाता येताना आपण कुठचीही प्लास्टिकची पिशवी कोणाच्याही हातात दिसली तर डोक्यावरती बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून त्या माणसाला नीट शब्दात सांगायचं की अंकल किंवा कोण मॅडम असतील तर की प्लीज तुम्ही ही पिशवी वापरू नका, याच्यामुळे प्रदूषण होत आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. एवढी 2-3 वाक्य सांगितलीत की समोरचा माणूस निश्चितच ऐकेल की हा बिचारा छोटा मुलगा किंवा मुलगी आपल्याला एवढं सांगताय म्हणजे नक्की याच्यात काहीतरी आहे. बरोबर. विचार करण्यासारखं. आपण प्लास्टिकपासून पेट्रोलसारखा इंधनासारखा प्रकार बनवू शकतो का? हा एक इंटरेस्टिंग हे आहे की प्लास्टिकचे इतके उपयोग आहेत, आणखीन एक त्याचा हा उपयोग निर्माण करता येईल. प्लास्टिकचं रूपांतर इंधनामध्ये होऊ शकतं. म्हणजे आता त्याच्यावरती योग्य प्रकारचं संशोधनही झालेलं आहे. शेवटी प्लास्टिक म्हणजे हायड्रोकार्बन आहे. त्याला योग्य टेम्परेचरला जर त्या प्लास्टिकचं नीट पद्धतीने विघटन केलं तर त्याच्यापासून अत्यंत चांगल्या प्रकारचं ऑइल तयार होतं जे तुम्हाला डिझेल ऑइलला पर्याय म्हणून सुद्धा वापरता येतं. अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचं संशोधन झालेलं आहे. अनेक लोक अशा प्रकारचे प्लांट घेऊन मार्केटमध्ये उतरलेले पण आहेत. फक्त त्यांना काय हवं माहीत आहे का,
त्यांना विशिष्ट प्रकारचं प्लास्टिक सेग्रिगेटेड अवस्थेमध्ये हवं. ते जर त्यांना मिळालं तर त्यांच्या तेलाची क्वालिटी अधिकाधिक चांगली होऊ शकते. प्लास्टिकच्या रिसायकलिंगमध्ये पण हीच समस्या आहे. म्हणजे एक पेट बॉटल आहे ना, त्या पेट बॉटलमध्ये 5 प्रकारचं प्लास्टिक आहे. ते जर वेगवेगळं केलं तर त्याच्यावरती प्रक्रिया चांगली होते. ते जर सगळं एकत्र आलं तर त्यातनं निर्माण होणारं प्लास्टिक आहे ते हॅझार्डस आहे, ते कार्सिनोजेनिक आहे, त्याला होणारे प्रॉब्लेम जास्त आहेत. त्यामुळे एकाच प्रकारचं प्लास्टिक सेग्रिगेट होणं आणि त्याच्यावरती प्रक्रिया होणं ही सगळी आत्ता इन्फॉर्मल इंडस्ट्री आहे. त्याच्यावरती सरकारने घातलेली रिस्ट्रिक्शन्स आहेत ती त्या इंडस्ट्रीपर्यंत अजून पोहोचलेली नाही आहेत. आणि त्यामुळे या प्लास्टिकचं अशा स्वरूपाचं म्हणजे दुसऱ्या लेवलवरती त्याच्यावरती कोणीतरी प्रक्रिया करणं आणि चुकीच्या पद्धतीचं मार्केटमध्ये प्लास्टिक येणं अशा स्वरूपाचं आपल्याकडे घडते. परंतु आता बऱ्यापैकी म्हणजे खरं म्हणजे मोठ्या संख्येने तरुणांनी या विषयामध्ये उतरायला पाहिजे. आयडियली आत्ता कोणाला असं वाटतं, आपल्यापैकी कोणाला असं वाटतं का की मी प्लास्टिकचं रिसायकलिंग करावं, असं कोणाला वाटतं का? कारण आपल्याला तो असं वाटतं की हा सगळा कचऱ्याचा विषय आहे. आता त्यांना वाटू लागलं. सगळ्यांचे हातवर आले. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की मी बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट करतो, त्यावेळेला मी माझी ओळख सगळ्यात पहिले वेस्ट मॅनेजर म्हणून करून देतो की मी वेस्ट मॅनेजर आहे. असं वेस्ट मॅनेजर म्हणून प्राऊडली आपण जेव्हा सांगायला सुरुवात करू ना तेव्हा प्लास्टिक ही आपल्या देशाची संपत्ती होईल. कारण सगळ्यात जास्त कन्झ्युमर कुठल्या देशात असणार आहेत? 2020 साली आपला देश बहुधा सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश होणार आहे. तेव्हा सगळ्यात मोठे कन्झ्युमर जे आहेत ना, म्हणजे जे वस्तू विकत घेतात ते आपल्याच देशात होणार आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त कचरा आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आणि या सगळ्या कचऱ्यावरती जो प्रक्रिया करेल ना किंवा जो त्या कचऱ्याच्या वरती त्या कचऱ्याचा मालक असेल की नाही तो सगळ्यात श्रीमंत असेल. समजलं की नाही? त्यामुळे अशा प्रकारची करिअर करायची इच्छा पण आपल्या मनात जागृत झाली पाहिजे की या कचऱ्यावरती प्रक्रिया कशी करायची आणि या कचऱ्याचा उपयोग आपल्या देशाच्या इकॉनॉमीसाठी कसा करून घ्यायचा. नाही तर आत्तापर्यंत या प्लास्टिकमधून आपल्या देशासाठी संपत्ती निर्माण करण्याचं काम कोणी केलं माहिती आहे का? जे तुम्हाला रस्त्यावरती कळकट्ट शर्ट पॅन्ट घालून प्लास्टिक गोळा करणारे लोक दिसतात ते रॅक पिकर्सनी. किमान 25 ते 30% कचऱ्यात टाकलेलं चांगलं प्लास्टिक परत इकॉनॉमीमध्ये आणायचं काम त्या रॅक पिकर्सनी केलं. ते कष्टाने पैसे कमवत आहेत आणि ते करता करता देशावर पण त्यांनी उपकार केलेत की एवढं प्लास्टिक परत एकदा रिसायकलिंगला आणून देशाच्या इकॉनॉमीमध्ये टाकलंय. आता आपल्या पुढे आपण शिकलेलो आहोत की नाही, आपल्या पुढे मोठं चॅलेंज आहे ते स्वच्छ प्रकारचं प्लास्टिक योग्य पद्धतीने रिसायकल करायची जर कुठली सिस्टीम आपण उत्पन्न केली की नाही तर हे सगळंच्या सगळं प्लास्टिक परत इकॉनॉमीमध्ये येईल. मग विचार करा की केवढे पैसे वाचतील आपले, केवढा श्रीमंत देश होईल. आता 3D प्रिंटिंग नावाचा एक प्रकार आला आहे, तर त्याच्यात पण प्लॅस्टिक यूज होतं. म्हणजे आजकालच्या छोट्या वस्तू ते मोठ्या वस्तूंपर्यंत प्लॅस्टिक वापरतं. तर प्लॅस्टिकचे असे काय गुणधर्म आहेत आणि प्लॅस्टिकला ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील हे धातू आपण रिप्लेस करू शकतो का? फक्त उलटं चाललंय. म्हणजे पूर्वी जिथे ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील वापरलं जायचं ना त्याचे मोल्डिंग करणं कठीण आहे. जर एखादा ॲल्युमिनियम मेल्ट करायचं असलं तर किती टेम्परेचर लागतं? तर ते काही हजारात लागतं. आणि प्लास्टिक मेल्ट करायचं असलं तर किती टेम्परेचर लागतं? तर काही शेकड्यात लागतं. एनर्जी वाचते. मोल्डमध्ये टाकल्यानंतर जर मेटलच्या गोष्टीला जसा आकार देता येतो तसा प्लास्टिकला पण पटकन देता येतो. प्लास्टिकमध्ये एक चांगला गुणधर्म आहे, अनेक पॉलिमर ॲट द टाईम ऑफ कूलिंग दे एक्सपांड. त्यामुळे मोल्डमध्ये टाकल्यावरती ते पूर्ण त्याचा शेप घेऊ शकतात. जे सगळ्या मेटलमध्ये हा गुणधर्म नाही आहे, मग मेटलची अलॉय बनवायला लागते. त्यामुळे प्लास्टिकमध्ये अनेक चांगले गुणधर्म आहेत जे मेटलपेक्षा जास्त चांगले आहेत. त्यामुळे मग प्लास्टिक ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे 3D मॉडेलिंगसाठी सगळ्यात उत्तम माध्यम प्लास्टिकच आहे आत्ता. कारण ते चिप पण आहे आणि ते पाहिजे त्या मोल्ड आणि शेपमध्ये मिळू शकतं. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावरती सुद्धा मुलांच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे, पण एक जागृती या निमित्ताने नक्कीच निर्माण झाली असेल. चर्चेतून लक्षात येते की प्लास्टिक मुळात वाईट नाही, त्याचा वापर आपण कसा करतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यापुढे माझी खात्री आहे की प्लास्टिकची कुठलीही वस्तू हातात घेताना, मग ते साधं पेन असू दे किंवा डिश असू दे प्लास्टिकपासून बनवलेली, ती हातात घेताना हिचं पुढे काय होणार आहे, तिच्या कचऱ्याचं पुढे काय होणार आहे याचा आपण नक्कीच विचार करणार आहोत. आणि त्यामुळे पर्यावरणाचा फायदा होणार आहे आणि भारत महासत्ता होण्यासाठी प्लास्टिकच्या या कचऱ्याचं काय महत्त्व आहे हे आपण नक्कीच आज समजून घेतलंय आणि त्याचा आपण कृतीत वापर करूया. आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर धन्यवाद, नमस्कार.